नमस्कार. कथेचं नाव अविचार. जगभराचा दौरा करत गौतम बुद्ध भारताच्या उत्तरेस आले आणि एका वटवृक्षाच्या छायेखाली शांतपणे ध्यानस्थ बसले होते. गौतम बुद्धाच्या भेटीकरता अनेक लोक जात होते. त्या ठिकाणी जात असताना बुद्धांनी सर्व जनतेला, सर्व लोकांना एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी होती की हिमालय पर्वतातून उगम पावणाऱ्या सिंधू नदीच्या कडेला अनेक वृक्ष होते. त्याच्याच बाजूला दूर अंतरावर एक प्रचंड मोठा असं पिंपळाचं वृक्ष होतं आणि त्या वृक्षावरती अनेक पशुपक्ष्यांनी घरटी केली होती. त्या घरट्यांमध्ये बगळ्यांचेही घरटे होते. खूप मोठे मोठे घरटे त्या वृक्षावर बांधलेले त्या पक्ष्यांचे होते. परंतु त्याच भागामध्ये आणि त्या वृक्षाच्या जवळच एक प्रचंड मोठा असं वारुळ होतं आणि त्या वारुळामध्ये फार फार मोठा असा एक अजगर साप राहत होता. तो साप रोज वारुळातून बाहेर निघायचा आणि सर्व पक्षी ज्यावेळेस चरण्यासाठी उडून जात त्यावेळेस तो त्या झाडावरून वर जायचा आणि वर गेल्यानंतर त्या घरट्यामध्ये घातलेली जी अंडी आहेत, जे छोटे छोटे पिल्लं आहेत, त्यांना खाऊन टाकायचे. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असे दिवसामागून दिवस जात होते. त्या पक्ष्यांची अंडी पिलं खाऊन टाकण्याचं काम तो साप करत होता. पक्ष्यांना विचार पडला काय करावं, याचा बंदोबस्त कसा केला पाहिजे. शत्रू तर आपल्यापेक्षा भारी आहे आणि म्हणून सर्व पक्ष्यांनी एक सभा बोलवली. सगळ्यांचा विचार विनिमय झाला, परंतु काय करावं हे कोणाला सुचत नव्हतं. त्या ठिकाणी एक म्हातारा बगळा होता. सगळ्यांनी पक्ष्यांच्या सभेमध्ये सगळ्यांनी ठरवून टाकलं की कुठला तरी विचार करून या शत्रूला आपण संपवलं पाहिजे, या सापाला आपण संपवलं पाहिजे. पण संपवायचं कोणत्या पद्धती? सगळ्यांचा विचार झाला आणि एक जणांनी राय काढली, विचार काढला की आपण सगळेजण नदीवर जाऊया, मासे पकडू आणि मासे पकडून ज्या वारुळामध्ये तो साप राहतो त्या सापाच्या वारुळापासून तर टाकत टाकत जिथं मुंगूस आहे तिथपर्यंत न्यायचे. सगळ्यांचा विचार पक्का झाला. दुसऱ्या दिवशी सगळेजण नदीकडेला मासे पकडण्यासाठी सगळेजण गेले. सगळ्यांनी आपल्या चोंचीमध्ये 2-2, 4-4 माश्या पकडल्या. ज्या ठिकाणी मुंगसाचं राहण्याचं ठिकाण होतं तर त्या ठिकाणापासून तर थेट ज्या वारुळामध्ये साप राहतो त्या ठिकाणापर्यंत मासे टाकत टाकत आणले. मुंगूस सकाळी सकाळी बाहेर आल्यानंतर मुंगसांनी बघितलं, अरे मासे तर आपल्या घराजवळच येऊन पडले, दूर शिकार शोधायचं कामच नाही. आणि मुंगूस त्या ठिकाणाहून एक एक मासा खात खात पुढे येऊ लागलं. तसे तसे त्याला पुढे पुढे मासे दिसत होते आणि तो खात खात त्या ठिकाणी आल्यानंतर वारुळ लागला आणि वारुळात सुद्धा मासे असल्यामुळे मुंगूस वारुळात घुसला. आत जात असताना त्याला मोठा अजगर दिसला. जग जाहीर असं सापाचं आणि मुंगसाचं वैर आहे. दोघांची लढाई सुरू झाली, युद्ध सुरू झालं आणि मुंगूस आणि साप दोघजण लढत होते. शेवटी मुंगूस जिंकलं आणि मुंगसानं सापाचे तुकडे तुकडे करून टाकले. साप मेला. त्या ठिकाणी मुंगूस विजयी झाला. मुंगसाचं पोटही भरलं होतं आणि विजयामुळे त्याला आनंदही झाला होता. साप आपल्या बिळामध्ये जाऊन शांत पडून राहिला. 2 दिवसानंतर परत त्याच वाटेनं मुंगूस आलं आणि त्या वारुळाजवळ आल्यानंतर तिथून जवळच वृक्ष होता, ते पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडावर असणाऱ्या त्या बगळ्यांचा आणि पक्ष्यांच्या पिलांचा किलकिलाट त्या मुंगसाच्या कानावरती पडला. मुंगसाच्या कानावर जसा आवाज आला तसं मुंगूस त्या आवाजाच्या दिशेनं वरती पिंपळाच्या झाडावरती गेला. वर गेल्यानंतर त्या मुंगसाच्या लक्षात आला, अरे इथंही अंडे पिलं आहेत
आपल्याला खायला भेटते आणि रोजच मुंगूस येऊ लागलं आणि एक एका खोप्यातले त्या घरट्यातले अंडी पिलं खाऊन टाकू. बगळ्यांना विचार पडला, शत्रू तर मेला, परंतु आता कोण आपले पिल्ला अंडी खातात. म्हातारा बगळा त्या ठिकाणी सगळे उडून गेल्यानंतर त्याच झाडावर बसून राहायचा आणि कोण येतंय कोण नाही याच्यावर लक्ष ठेवायचं. त्या दिवशी म्हाताऱ्या बगळ्यांनी अगदी ध्यान ठेवलं आणि बरोबर सगळे पक्षी उडून गेल्यानंतर मुंगूस त्या ठिकाणी आला आणि मुंगसानं त्या ठिकाणी घरट्यातले पिल्ला अंड खायला सुरुवात केली. म्हाताऱ्या बगळ्यांनी त्याच्याशी त्याच्याशी युद्ध करण्याचं ठरवलं, परंतु शक्य नव्हतं मुंगूस त्या बगळ्याला ऐकणं. सगळे बगळे जरी मुंगसावर तुटून पडले असते तरी सुद्धा मुंगूस त्यांना ऐकणार नव्हतं. सगळ्यांनी विचार केला आता काय करावं, परंतु मुंगसाच्या पुढे कोणाचंच काही चाललं नाही आणि सगळे शांत झाले. ही गोष्ट गौतम बुद्ध सांगत होते आणि बुद्ध शांत झाले आणि सर्वांना म्हटले, हे बघा, अविचारानं केलेलं काम कधी अंगलोट येतं किंवा ते नाशास कारणीभूत ठरतं. म्हणून या पक्ष्यांनी, या बगळ्यांनी एक शत्रू घालवण्यासाठी नवा शत्रू जर निर्माण केला नसता तर यांचे पिल्ला अंड कदाचित बचले असते. म्हणून कुठलाही काम करत असताना ते विचारपूर्वक करा. जर अविचारपणे कुठलंही काम केलं तर त्याच्यापासून हा अटळ असतो आणि तो झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी गौतम बुद्ध शांत झाले, थांबले. इथे थांबतो. गोष्ट जर आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.